राष्ट्रीय नेत्या आदरणीय सीमाताई आठवले यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आषाढ़ी एकादशी अवसर के मौके पर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की ओर से आयोजित उत्तर पश्चिम जिला अध्यक्षा महिला गाड़ी रेशमा खान एवं गोरेगांव तालुका अध्यक्ष रमेश पाइकराव ने सीमाताई रामदास आठवले के प्रमुख उपस्थिति में ज्येष्ठ नागरिकों को छाता और रिपब्लिकन पार्टी का हमेशा से नेतृत्व कर रहे कंधे से कंधा लगाकर चल रही रणरागिनियों का सत्कार समारोह किया गया। साथ ही आने वाले चुनाव को लेकर रेशमा खान जी आगे बढ़कर गोरेगांव करों की सेवा करें, इसलिए हम पूरी तैयारी करने में सक्षम होंगे, ऐसा आश्वासन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के राष्ट्रीय मुख्य नेतृत्व महिला गाड़ी सीमाताई रामदास आठवले ने दिया। इस समारोह में कई पदाधिकारी और भारी संख्या में कार्यकर्ता शामिल हुए। आइए तो नजर डालते हैं मुंबई न्यूज की इस खास रिपोर्ट पर। हर पल की खबर मुंबई न्यूज पर। आमची कुठेतरी नाराजी आहे हे मित्र पक्षाला देखील समजलं पाहिजे। कालचा विरोधी पक्षाचा मेळावा तुम्ही पाहिला असेल, मराठी भाषेवरून झालेला आहे, त्याच्यावरून तरी मित्र पक्षांनी दखल घेतली पाहिजे की इतर छोट्या पक्षांना देखील त्यांनी महत्व दिलं पाहिजे, तरच ते आता महानगरपालिकेमध्ये सत्तेवर येऊ शकतात। आमचे देखील रिपब्लिकन पक्षाचं वोटिंग आहे, जे झोपडीमध्ये राहतात, जे गरीब लोकांच्या वस्ती आहेत, तिथे सर्व झेबीम वाले आमचेच लोक आहेत। मी बोलत नाही की फक्त आठवले साहेबांचेच कार्यकर्ते असतील, पण सर्व इतर म्हणजे आमच्या रिपब्लिकन पक्षामध्ये इतर गटातले देखील लोक असतील, पण आमच्या आठवले साहेबांची ताकद मुंबईमध्ये जास्त आहे, तर मित्र पक्षाने त्याची निश्चितपणे दखल घ्यावी। हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आयोजित केलेला आहे। मी रेशमा खानला शुभेच्छा देते आणि आपण सर्वजण इथे आल्याबद्दल आपलं अभिनंदन करते। ज्यांना छत्र्या मिळणार आहेत त्यांनी छत्र्यांचा वापर चांगला करावा, ज्यांना साड्या मिळणार आहेत त्यांनी साड्या नेसाव्यात आणि जे मुलांना प्रशस्ती पत्रक मिळणार आहे त्यांचं देखील मी अभिनंदन करते। अनेक संस्था आलेल्या आहेत, त्यांनी चांगल्या पद्धतीने संस्था असल्या तरी त्या चांगल्या पद्धतीने लोकांना उपयोगी असेल, म्हणजे लोकांच्या उपयोगी काहीतरी पडेल अशा संस्था पण आहेत की त्या निस्वार्थीपणे काम करतात। तर त्या संस्था पण इथे आलेल्या आहेत, तर त्यांचं देखील मी अभिनंदन करते की आपण चांगल्या पद्धतीने काम करता, आपण असंच काम करत राहावं की जे लोकांच्या उपयोगी, जे गरीब लोक आहेत त्याच्या उपयोगी कुठेतरी आपण पडावं। कितीतरी महिला अशा आहेत की विधवा आहेत, कितीतरी महिला अशा आहेत की त्यांच्या घरी कोणीही कमवणार नाही, कितीतरी मुली अशा आहेत की त्यांना फी भरायला पैसे नाही, कितीतरी मुलं छोटी छोटी असे जे छोट्या छोट्या मुलांना देखील काम करावं लागतं, अशा लोकांना तुम्ही मदत करावी अशी मला वाटतं। पुन्हा एकदा मी सर्व लोकांचं अभिनंदन करते, विशेष मी रेशमा खानचा अभिनंदन करते। ती नेहमी हा भाग चळवळीमध्ये आणि काहीतरी कार्यक्रम करून आपली म्हणजे अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करते। जर खरोखरच निवडणुका जर जाहीर होती तर आम्ही रेशमा खानसाठी निश्चितपणे मागणी करू आणि आपण निवडणाऱ्यांना हे घ्यावं, त्याची जबाबदारी घ्यावी। पुन्हा एकदा अभिनंदन करते। जय भीम, नमस्कार। या सुंदरशा कार्यक्रमाच्या आयोजक देखील आहेत त्या तथागत गौतम बुद्ध, छत्रपति शिवाजी महाराज, परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, इनको मैं नमन करती हूँ। और मंच पर हमारी महिलाओं के राष्ट्रीय नेता सीमाताई रामदास जी आठवले, हमारी अभयताई सोनवणे सरचिटनीस महाराष्ट्र की, संगीता कापोरे जी राष्ट्रीय नेता, हमारी मुंबई की अध्यक्ष जिसके मार्गदर्शन में हम लोग सब महिला आघाड़ी काम करते हैं, और जितनी महिला आघाड़ी यहाँ पे अपनी जितनी ताल्लुक सबको मिली जय भीम, जहाँ यहाँ पर भी बैठे सबको मिली जय भीम। आज आषाढ़ी एकादशी है, मैं ज्यादा भाषण करूंगी नहीं क्योंकि सीमाताई की तबीयत खराब है, इसलिए हम लोग शॉर्ट में मैं बात करती हूँ। सीमाताई का तबीयत खराब होने के बावजूद भी कल सीमाताई नहीं आने वाली थी आज कार्यक्रम में, लेकिन मैंने सीमाताई को फोन किया कि ताई थोड़ी देर के लिए महिला लोग आपके लिए आने वाली है। मेरी तालुका अध्यक्ष, वार्ड, जो जितनी महिला आघाड़ी मेरे साथ काम करती, मेरे से कंधे मिलाकर आप लोग है तो मैं हूँ, तो इसलिए मेरी तरफ से एक छोटा सा
सत्कार आप लोग के लिए रखा है कि हमेशा महिला आघाड़ी मेरे साथ खड़ी रहती है, रात नहीं दिन नहीं, कभी भी मैं फोन करूं मेरी महिला मेरे साथ खड़ी रहती है। ब्रजमुख संस्था के जय गुरुदेव, आप लोग भी आए इसके लिए बहुत बहुत आभार। यहाँ पे जितने भी अपने कार्यक्रम में आए हैं सबका मैं आभार व्यक्त करती हूँ। जय भीम, आषाढ़ी एकादशी का हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय भीम, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय। भगवान गौतम बुद्ध समतेच्या लढ्यामध्ये ज्या ज्या महामानवांनी तुमासाठी अतोनात परिश्रम केले अशा सर्व महामानवांना विनम्र अभिवादन। विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा विचारांना क्रांतिकारी जय भीम, विनम्र अभिवादन। आणि आज आषाढी एकादशी या पावन पर्वावरती रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आपण जो सोहळा आयोजित केलेला आहे त्या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेतृत्व, प्रमुख नेतृत्व, आमच्या मार्गदर्शक सौमती सीमाताई रामदासजी आठवले, त्यांचे विशेष म्हणजे आज आजारी असताना सुद्धा सीमाताईंनी आमची दखल घेऊन, या कार्यक्रमाची दखल घेऊन त्या आल्या, त्याबद्दल मी गोरेगाव विधानसभेच्या वतीने ताईंचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। कारण एक कार्यक्रम उभा करायचं म्हटलं तर फार कठीण असतं। जे कार्यक्रम आम्ही उभा करतो त्याचं कारणच ते आहे की ज्याप्रमाणे गुरुने आता सांगितलं की आम्हाला लोक स्वीकारत का नाही, आम्हाला लोक गुरु यासाठी स्वीकारत नाहीत आपण जयंतीच्या पलीकडे जातच नाही। आणि आमच्या सर्व मुंबईच्या टीमच्या नेतृत्वाखाली आम्ही या गोरेगाव मध्ये आपण गुरु नक्कीच तो पायंडा जय भीमवाले असो, परंतु आपण अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की मी प्रथम भारतीय आहे। ज्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की मी प्रथम भारतीय आहे, तर आपलं वर्तनही भारतीय प्रमाणच असलं पाहिजे। आपण सर्व समाजाला आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, सर्व समाजाच्या सोबत आपण गेलं पाहिजे, सर्वांच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे। बाबासाहेबांची जयंती नक्कीच केली पाहिजे, वादच नाही, बुद्धांची जयंती नक्कीच केली पाहिजे, परंतु त्यासोबत सामाजिक बांधिलकी सुद्धा जपली पाहिजे। म्हणूनच आज आम्ही हा आषाढी एकादशीचा दिवस निवडला।